नमस्कार मित्रांनो, आजच्या प्रकरण मला तुमच्यासाठी नफा तोटा बरोबर. नफा तोटा म्हणजे लॉस प्रॉफिट हे प्रकरण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, जे आपण प्रश्न घेणार आहोत मिनिमम सरासरी आपण 10 ते 12 क्वेश्चन घेतो. 10-12 क्वेश्चन काय घेतो मित्रांनो, की जे IMP क्वेश्चन आहेत मी तेच घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण की का ते रिपीट होऊ शकतात म्हणून. जे खूप सोपे प्रश्न आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतात मी, कारण की का ते तुम्हाला जमतील त्यासाठी. आणि आशा करतो की हे पण तुम्हाला जमतात. पण विषय काय असतो की काही नवीन पोर असतात, त्यांना या गोष्टी अवघड जातात, म्हणून आपल्याला त्यांना कशा सोप्या करता येतील हे मी माझं एक पूर्ण टार्गेट असतं, ते लक्षात घ्या. आजचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक पहिला आणलेला आहे तुमच्यासाठी नफा तोटाचा. नफा तोट्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर माणसाला एक तर नफा होतो, एक तर तोटा होतो. बस या दोन गोष्टी होत असतात. मग त्या कशा आपल्याला बघून घ्यायच्या आहेत आणि त्या कशा सॉल्व्ह करता येतील हे आपल्याला बघायचंय आजच्या लेक्चरमध्ये. तर बघा प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न काय मित्रांनो, एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला, तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती? काय म्हटलं, खरेदी किंमत किती? आता एक लक्षात घ्या, मी दुकानदार आहे. एक लक्षात घ्या मित्रांनो, 720 रुपयाला एक टेबल मी विकतोय बरोबर, आणि त्याच्यावर किती टक्के नफा कमवते? 20% नफा कमवते. म्हणजे मी तो टेबल खरेदी किंमत म्हणजे काय, कंपनीमधून तो टेबल मी किती रुपयाला घेतला असेल, असा प्रश्न केलेला आहे. आता एक लक्षात ठेवायचं मित्रांनो, दोन गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये. एक खरेदी किंमत आणि एक विक्री किंमत. काय, विक्री किंमत, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ते एक लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्हाला जर खरेदी किंमत विचारली असेल, जसं इथं विचारली, जेव्हा खरेदी किंमत विचारणार तेव्हा टक्केवारी तुम्हाला छेद मध्ये ठेवायचा. कुठं? छेद मध्ये ठेवायचा. छेद म्हणजे काय, खाली, कुठं, भागाकार मध्ये. आणि लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला विक्री किंमत विचारली, काय विक्री किंमत, तर टक्केवारी हा कुठे ठेवायचा, अंश मध्ये. अंश मध्ये म्हणजे कुठं वरती, वरती म्हणजे गुणाकार मध्ये. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. या दोन गोष्टींवर तुमचे सर्व उदाहरण सॉल्व्ह होणार आहेत. तर बघूया, एक टेबल 720 रुपयाला विकतंय बरोबर, किती टक्का नफा कमवते? 20% नफा कमवतोय. तर त्या टेबलाची खरेदी किंमत किती? एक लक्षात घ्या, रुपये घेतो मी, 720 रुपये गुणीला कंपल्सरी 100, कारण की लक्षात ठेवा शेकडेवारी आणि नफा तोटाला प्रमाण हे 100 मानावं लागतं. काय मानावं लागतं? 100. आणि टक्केवारी दिसते जी तुम्हाला. इथपर्यंत आलं लक्षात? त्यानंतर करू आपण. इथं बघा 20% नफा झालेला आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, जर नफा असेल तर टक्केवारी 100 मध्ये प्लस, जर तोटा असेल तर -100 मधून. या दोन गोष्टी लक्षात ठेवा आणखी. काय, नफा असला 100 मध्ये प्लस, तोटा असला 100 मध्ये मायनस. मग नफा झालेले 20% म्हणजे किती होईल आपले, 100 आणि प्लस 20, 120. तो कुठे येईल? छेद मध्ये. छेद मध्ये का, कारण की तुम्हाला खरेदी किंमत विचारली. जेव्हा खरेदी किंमत विचारली तर आपण टक्केवारी कुठे लिहितो? छेद मध्ये. छेद म्हणजे कुठं? खाली. इथपर्यंत आलं लक्षात? चला काटाकाटी करूया. 0 कट 0 कट, 12 1 12, 12 7 72, 8 2 0. म्हणजे आपली खरेदी किंमत किती असेल? 600 रुपये. ऑप्शन नंबर बी. ओके. आशा करतो की हा प्रश्न खूप चांगला समजला असेल आणि या दोन गोष्टी लिहून त्या साईडला, म्हणजे तुम्हाला कुठलंही उदाहरण सॉल्व्ह करताना अडचण येणार नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण लगेच. चला प्रश्न क्रमांक दुसरा आणलेला आहे तुमच्यासाठी मी. हा प्रश्न, चला बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा काय विचारलाय, राघवने 2500 रुपये किमतीची सायकल 2000 रुपयाला विकली, तर त्याला किती टक्के तोटा झाला? किती टक्के तोटा विचारलाय तुम्हाला. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, या प्रश्नामध्ये काय म्हणतो, एक वस्तू काहीतरी किमतीला घेतोय आणि काहीतरी किमतीला विकतोय. आता एक लक्षात घ्या, मी जर 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला विकली तर मला 100% 2 रुपये काय होणार आहे? तोटा होणार आहे बरोबर. पण मी 10 रुपयाची वस्तू बाजारामध्ये 15 रुपयाची विकली तर मला 5 रुपये काय होणार आहे? नफा होणार आहे. म्हणजे काय, तशीच क्वेश्चन आहेत, पण आपल्याला विचारले टक्केवारीमध्ये. कशामध्ये? टक्केवारीमध्ये. करायचं काय, लक्षात घ्या, राघवने 2500 रुपयाची वस्तू आहे बरोबर का, 2500 रुपयाची वस्तू, त्यानंतर ती विकली त्याने 2000 रुपयाला. किती विकली? 2000 रुपयाला विकली. तर त्याला 100% 500 रुपये काय होणार आहे? तोटा होणार आहे. पण एक लक्षात घ्या, आपल्याला जे टक्केवारीमध्ये काढायची, अशी जर काढली तर 500 रुपये तोटा होतोय सहज.
ओके, तर आपल्याला टक्केवारी कशी काढायची लक्षात घ्या. या दोघांची वजाबाकी करा. ओके, 2500 मधून 2000 गेले तर किती रुपये उरतील? 500. म्हणजे 500 रुपये त्याला काय झाला बरं? तोटा झाला ना. 500 रुपये तोटा झाला. पण आपल्याला टक्केवारी काढायची, तर करायचं काय? 500 घेतला, गुणीला कंपल्सरी काय घ्यायचा? 100 आणि भागीला मूळ किंमत. मूळ किंमत म्हणजे काय? त्याने ही पहिले 2500 रुपयाला विकली होती, सॉरी 2500 रुपयाला घेतली होती आणि नंतर विकली कितीला? 2000 रुपयाला. म्हणजे मूळ किंमत काय असते? जी आपण कंपनीमधून घेतो प्रोडक्ट, ओके, ती तुमची मूळ किंमत असते. मग त्याची मूळ किंमत किती मित्रांनो? 2500. मी इथं 2500 देतो. चला काटाकाटी करू. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. 5 1 5 5 5 25. 5 1 5 5 2 10 शून्याच्या 0. म्हणजे त्या रघु दादाला किती टक्के लॉस होणार आहे? 20% लॉस होणार आहे. हा प्रश्न कुठे विचारला गेलाय? छत्रपती संभाजीनगर 2024 ला विचारला गेलेला आहे. प्रश्न नाही तिसरा घेऊ. चला प्रश्न तिसरा बघूया. काय प्रश्न आहे बघा. एका व्यवहारात झालेला 7,200 रुपये नफा, ओके, ए बी व सी अनुक्रमे 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास तर बी च्या वाटा किती? एक लक्षात घ्या मित्रांनो, हा प्रश्न भागीदारीचा आहे, पण एक लक्षात ठेवायला नफा तोट्यामध्ये पण विचारला गेलेला आहे पोलीस भरतीला. म्हणजे हा प्रश्न सोलापूरला आलेला आहे म्हणून सांगतोय. ते एक लक्षात ठेवायचं. आपल्याला करायचं काय येतं की एक व्यवहार आहे, बरोबर, म्हणजे एक व्यवसाय करतोय आपण, त्याच्यामध्ये 3 जण आहेत. 3 जणांना झालेला नफा आहे किती? 7,200 रुपये. ओके, 7,200 रुपये लिहून टाका. 7,200 रुपये. एक लक्षात ठेवा मित्रांनो की जे 3 व्यक्ती ए बी सी, ओके, यांना अनुक्रमे 2 3 4 काय 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास, म्हणजे यांच्या नफ्याचं प्रमाण कसं आहे? 2 3 4 या प्रमाणात वाटल्यास तर बी च्या वाटा किती? कोणाच्या वाटा विचारलाय? बी च्या. ते लक्षात ठेवायचं. करायचं काय? जे प्रमाण आहे याची कंपल्सरी काय करा? बेरीज करा. काय करा? बेरीज. आणि बेरीजला भाग देऊन टाका. किती? पूर्ण नफ्याला. 2 आणि 3 5 5 आणि 4 9. म्हणजे बेरीज किती लागते? 9. 9 ने तोडा. 9 1 9 9 8 72 हा 0 हा 0 म्हणजे 800 रुपये आलं, बरोबर. एक मूळ किंमत आपली 800 रुपये आली. आता तुम्हाला विचारलंय बी च्या वाटा, तर बी किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. म्हणजे हा बी इथे येईल, ए इथे येईल आणि सी इथे येईल. बी चं प्रमाण किती मित्रांनो? 3. म्हणजे याला 800 ला 3 ने गुणा. 8 त्रिक 24 म्हणजे 2400 रुपये कोणाचे येतील? बी चे. ए चे जर विचारले तर 800 गुणिला 2 8 2 16 1600 रुपये बी चे. आणि सी चे जर विचारले तर 800 गुणिला 4 8 चौक 32. आणि यांची जर बेरीज केली आपण तर बरोबर किती? 7,200 रुपये मिळतील. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न आरामाने सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. एक लक्षात ठेवा, प्रश्न खूप सोपा होता आणि आरामाने सॉल्व्ह करता येणार आहे. ओके, प्रश्न चौथा बघूया. चला प्रश्न क्रमांक 4 आणलेला आहे. काय प्रश्न बघू. एक विक्रेता 10% किंमत वाढवून 10% सूट देतो तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा व तोटा होणार? आता एक लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेली आहे नफा किंवा तोटा दिलेला आहे, बरोबर का? म्हणजे एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. काय म्हणतोय? एक विक्रेता आहे 10% किंमत वाढवून आणि परत 10% सूट देतो तर त्या व्यवहारात त्याला किती टक्के नफा होईल? आता एक सांगा मित्रांनो, एक किंमत जर मी 10% वाढवून देतोय आणि त्यानंतर मी परत 10% सूट देतोय तर मग त्या व्यक्तीला ना नफा बी होणार नाही तोटा बी होणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण एकदम चुकीचं आहे. का? की या प्रश्नामध्ये IMP करून घ्या. या प्रश्नामध्ये 100% काय? 100% दुकानदाराला तोटा होतो. का होतो? तोटा होतो. लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? तोटा होतो. अशा असेल तर नफावाले ऑप्शन काय होतील? आपले कट होऊन जातील ना, बरोबर का? नफावाले ऑप्शन कट होऊन जातील आणि राहिलं काय तुमचं? ना नफा ना तोटा. हे तर उत्तर येणारच नाही. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? सी. ओके, जर याचे एक्सप्लेन असेल म्हणजे एक्सप्लेन पाहिजे असेल तर कसं करायचं बघा. एक विक्रेता 10% किंमत वाढवून, मी तुम्हाला काय म्हटलंय की जेव्हा वाढवून म्हणजे काय? नफा मिळवतोय, बरोबर का? जर नफा असेल तर 100 मध्ये प्लस करावं, बरोबर. जर सूट असेल तर काय म्हणतोय मी? सूट म्हणजे काय? तोटाच होणार आहे ना सूट म्हणजे. ओके, तोटा असेल
तर -100 करा, एवढं लक्षात ठेवा. तर करायचं काय, नफा पहिले किती टक्के नफा दिला होता, 10, म्हणजे 100 + 10 किती झाले, 110 गुणाकार मध्ये. त्यानंतर 10% सूट देतोय, म्हणजे इथं 90, ओके, -100 किती, सॉरी 10 - 100 किती, 90, आणि बाकीला कंपल्सरी काय वापरतो आपण, 100. काय वापरतो, 100. एवढं तुम्हाला ठाऊक असेल. चला काटाकाटी करू. 0 कट 0 कट 0 कट 0 कट. 11×9 = 99. जर ऑप्शन घाबरू नका की 99 आलाय ना, ते जे पण तुमचं उत्तर आहे मित्रांनो हे क्रिया करून, तर त्याला कंपल्सरी -100 करायचे. काय करायचे, कंपल्सरी -100. 100 - 99 काय आलं, 1. म्हणजे 1% त्याला काय होणार आहे, तोटा होणार आहे. काय होणार आहे, तोटा होणार आहे. आणि ह्या प्रश्नामध्ये नेहमी दुकानदाराला काय होतो, तोटा होतो. तर आज आपण एवढेच क्वेश्चन घेणार आहोत मित्रांनो. पुढे भेटू आपण भाग दुसऱ्यामध्ये. ओके, तोपर्यंत तुम्ही चांगला सराव करा, जोरदार तयारी करा पोलीस भरतीची. चला नंतर भेटू.